ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। कोल्हापूरच्या मातीशी अजित पवारांची नाळ ही नेहमीच जोडलेली आहे। महाविद्यालयात तरुणपणात त्यांचा काळ गाजवला। मिश्किल असा त्यांचा स्वभाव। महाविद्यालयातला काळ जरी त्यांनी गाजवला असला तरी गेट टुगेदरचं स्वप्न मात्र त्यांचं अपूर्णच राहिलं। पाहूयात कोल्हापूरचं त्यांचं नातं नेमकं काय होतं। नमस्कार, मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तिचा सागर न्यूज। अजित पवार आणि बारामती, अजित पवार आणि पिंपरी चिंचवड ही नाती जितकी घट्ट होती, दादांचं तितकंच नातं हे कोल्हापूरच्या मातीशी होतं। त्याला एक कारण दादा नाही तर त्यांचे वडील अनंतराव होते। पुण्यात शाळेतून काढल्यानंतर आईने घरी घेतलं नाही म्हणून अनंतराव कोल्हापुरात शिफ्ट झाले। कोल्हापूर हे शरद पवारांचं आजोळ, त्यामुळे दादांचा तसा संबंध होताच। शिवाय दादांनी आपलं पदवीचं शिक्षण कोल्हापुरातील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात घेतलं। जवळपास 4 वर्षे दादा कोल्हापुरात शिक्षणासाठी होते, त्यामुळे त्यांची कोल्हापूरच्या मातीशी नाळ घट्ट जोडलेली आहे। बहुधा म्हणूनच दादाच्या भाषणांमध्ये कोल्हापुरी रांगडेपणा दिसून यायचा। बहीण विजयाताई यांचा विवाह झाल्यानंतर त्या कोल्हापुरात वास्तव्यास आल्या, त्यामुळे अजितदादा यांचा जिव्हाळा अधिक वाढला। महाविद्यालयाच्या अनेक मित्रांना एकत्रित करून स्नेह मेळावा कोल्हापुरात घ्यायचा होता। दादा ज्यावेळी कोल्हापुरात यायचे त्यावेळी आपल्या महाविद्यालयाची चौकशी करत होते। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महाविद्यालयात गेट टुगेदर करायचे होते, मात्र ते देखील राहून गेलं। अजितदादा पवार कोल्हापुरात शिक्षणासाठी असताना अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते, मात्र कधीही अजितदादा यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांचे पुतणे आहोत अशी ओळख करून दिली नाही। महाविद्यालयात तशा पद्धतीचे वातावरण तयार केले नाही। उलट अशी ओळख करून देणाऱ्यांना दादा वेळीच थांबवत असत। अजितदादा कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी असताना 5 बंगला या ठिकाणी बॅचलर म्हणून आपल्या मित्रांसोबत राहत होते। त्यावेळी कोल्हापुरातील तरुणांसोबत त्यांची जवळीक वाढली। जणू कोल्हापूरची संस्कृती अजितदादांनी आत्मसात केली। कॉलेज संपल्यानंतर मित्रांसोबत गप्पा मारत उभा राहणे, बुलेट गाडीवरून सवारी करणे, रंकाळ्यावर त्याचबरोबर तालमीमध्ये फेरफटका मारणे दादांना आवडत असे। कोल्हापुरातील सगळ्या मित्रांना घेऊन दादा एकदा पुण्याचे गणपती पाहायला देखील गेले होते। त्यावेळी अजितदादांकडे 9999 नंबरची फियाट गाडी होती अशी माहिती अजितदादांचे कोल्हापुरातील जवळचे मित्र मधुकर चव्हाण यांनी दिली। बारामतीनंतर अजित पवारांचं सर्वात जास्त प्रेम कोल्हापूर शहरावर होतं। महाविद्यालयीन शिक्षणामुळे अजितदादांना कोल्हापूरची खडानखडा माहिती होती, त्यामुळे चुकीची माहिती देण्याचं कोण धाडस देखील करत नव्हतं। मोकळ्या ढाकळ्या दादांचा अनुभव कोल्हापूरकरांनी अनेकदा दिला, मात्र कोल्हापुरातल्या महाविद्यालयीन मित्रांना भेटून गेट टुगेदर करण्याचं स्वप्न दादांचं हे अधुरच राहिलं।